निष्पक्ष पत्रकारिता आणि लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो। शुभेच्छुक शांताबाई शिवशंकर अरळी, आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड कॉलेज, जत। निष्पक्ष पत्रकारिता आणि लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो। शुभेच्छुक काळगी ऑनलाईन सेंटर, जत। माननीय श्री अखिल विजय काळगी, संचालक, जत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। मिरजेत महाराजस्व समाधान शिबिराचा जागर महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो विद्यार्थ्यांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ। शासन आपल्या दारी या संकल्पनेला मृत रूप देत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत मिराज हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित विशेष शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यानं प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानतेचा नवा वस्तुपाठ घालून दिला। महसूल विभागाच्या वतीनं आयोजित या शिबिरामुळे मिरज तालुका आणि सांगली अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या हजारो नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात महसूल मंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनानं झाली। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार विक्रांत पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या दारी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिरज प्रांताधिकारी समाधान शेंडगे यांनी केले। त्यांनी शिबिर कालावधीत मिरज तालुक्यात झालेल्या विक्रमी कामकाजाचा आढावा सादर केला। या शिबिरात तब्बल 27 विभागांनी आपले कक्ष स्थापित केले होते। नामदार बावनकुळे यांनी प्रत्येक कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आणि लाभार्थ्यांशी संवाद साधला। अध्यक्षीय भाषणात नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या लोककल्याणकारी निर्णयाची माहिती दिली। समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचवणं हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट असून प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी कटिबद्ध आहे असं त्यांनी ठामपणे नमूद केले। विशेष म्हणजे मंत्री महोदयांनी केवळ भाषण न करता पूर्ण स्वतः वेळ उपस्थित राहून नागरिकांची निवेदनं स्वीकारली आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। त्यांच्या या संवेदनशील कार्यपद्धतीमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमादरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात विविध विभागांचे मंजुरी पत्रे आणि दाखल्यांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या महाशिबिराचं नियोजन मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ आणि सांगली अप्पर तहसीलदार श्रीमती अश्विनी वरुटे यांनी केले होते। या मोहिमेत मिरज तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्यानं हे अभियान खऱ्या अर्थानं यशस्वी ठरले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।